केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत मांडलेलं विकसित भारत जी रामजी हे विधेयक मंजूर करण्यात आलंय। विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलंय। हे विधेयक 20 वर्षांपूर्वीच्या मनरेगा कायद्याची जागा घेणार असून यामध्ये ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची नवीन आणि अधिक सक्षम हमी देण्यात आली आहे। आता ग्रामीण कुटुंबांना वर्षाला 100 ऐवजी 150 दिवस 125 दिवस हक्काचा रोजगार मिळणार आहे। जर अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत काम मिळालं नाही तर राज्य सरकारला संबंधित व्यक्तीला बेरोजगारी भत्ता आता द्यावा लागणार आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारच्या कर्मश्री या रोजगार हमी योजनेचं नाव आता महात्मा गांधींच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे। हे पाऊल राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सन्मानार्थ उचलण्यात आलंय असंही ममता बॅनर्जी म्हणाल्यात। जेव्हा केंद्रानं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधींचं नाव हटवलं तेव्हा ते अत्यंत लाजिरवाणं होतं असा निशाणाही ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारवर साधलाय। जर केंद्र सरकार राष्ट्रपित्यांना सन्मान देऊ शकत नसेल तर आम्ही देऊ असं म्हणत त्यांनी ही घोषणा केली आहे। जोरदार गदारोळात कर्नाटक विधानसभेत हेट स्पीच आणि हेट क्राईम प्रतिबंध विधेयक 2025 मंजूर करण्यात आलंय। समाजात द्वेष पसरवणाऱ्या भाषणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचं सरकारनं म्हटलंय। या कायद्यानुसार द्वेषयुक्त भाषण केल्यास 1 ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000 रुपयांचा दंड तर पुन्हा गुन्हा केल्यास 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे। हे विधेयक सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रकाशनांनाही लागू होणार आहे। मात्र भाजपनं या कायद्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरवत तीव्र विरोध केलाय। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वादळी वातावरण असतानाच गुरुवारी लोकसभेत एक सौहार्दाचा क्षण पाहायला मिळाला। काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी चंदीगड शिमला महामार्गासंदर्भातील प्रश्न विचारताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे थेट भेटीसाठी वेळ मागितली। यावर गडकरी यांनी तात्काळ उत्तर देत कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज नसून प्रश्न काळानंतर थेट भेटा असं सांगितलं। प्रश्न काळानंतर दोघांची प्रत्यक्ष भेट झाली असून मतदारसंघातील कामांवर यामध्ये चर्चा झाली। राजकीय मतभेदांपलीकडे संवाद शक्य आहे हे या घटनेतून दिसून येत आहे। तमिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी गुरुवारी ईरोड जिल्ह्यात एका विशाल सभेला संबोधित करत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले। करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरची त्यांची पहिलीच मोठी जाहीर सभा होती। यावेळी विजय यांनी सत्ताधारी डीएमके पक्षाला दुष्ट तर आपल्या टीव्हीके पक्षाला शुद्ध शक्ती संबोधलं। तसंच ही लढाई सत्याची असत्याशी आहे असंही म्हणालेत। करूरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती। तसंच गर्भवती महिला आणि मुलांना सभेला येण्यास मनाई करण्यात आली होती। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासावर गेल्या 2 वर्षात तब्बल 47 कोटी 38 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे। नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत झालेल्या खर्चाबाबत विधान परिषदेत भाजपा आमदार रविकुमार यांनी प्रश्न उपस्थित केला होता। यावर सरकारने दिलेल्या उत्तरानुसार राज्यातील विविध जिल्हे तसंच दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद येथील अधिकृत दौऱ्यांमुळे हा खर्च झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। विशेष म्हणजे दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग काही दिवसांपासून अतिशय वाईट श्रेणीत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे। प्रदूषण आणि धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकार आणि महानगरपालिकेकडून ITO परिसरात रस्त्यांवरील विजेच्या खांबांवर वॉटर मिस्ट स्प्रे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। या यंत्रणेतून सोडले जाणारे सूक्ष्म पाण्याचे तुषार हवेतल्या धुळीकणांना आणि प्रदूषकांना खाली बसवतात। कमी पाण्यात अधिक परिणामकारक ठरणारी ही यंत्रणा प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाची मानली जाते। दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी गुरुवारपासून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। शहरात आजपासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा 4था टप्पा लागू झालाय। या अंतर्गत दिल्लीत BS6 पेक्षा कमी मानक असलेल्या इतर राज्यातील खासगी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी शहरात 126 चेकपॉइंट्स ही तयार करण्यात आले आहेत। तर परिवहन विभागाचे 80 संघ देखील तैनात आहेत। तसंच 100 नवीन इलेक्ट्रॉनिक बसही शहरात धावणार आहेत। दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये आजपासून 50% घरून काम करणं सक्तीचं करण्यात आलंय।
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं ही महत्त्वाची घोषणा केली आहे। दिल्लीत जीवघेण्या प्रदूषणामुळे भाजप सरकारनं बुधवारी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम हा नियम अनिवार्य केलाय। म्हणजेच आता सर्व कार्यालयांमध्ये फक्त अर्धे कर्मचारी उपस्थित राहतील, तर अर्धे कर्मचारी घरून काम करतील। उत्तर भारतात थंडीचा जोर प्रचंड वाढलाय। राजस्थानमधील नागौर, फतेहपूर आणि लुणकरणसर इथं तापमान 5 अंशांच्या खाली गेलं असून नागौरमध्ये सर्वात कमी म्हणजेच 3.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याची चादर पसरल्यानं दृश्यमानता फार कमी झाली आहे। धुक्यामुळे विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। तर गेल्या 4 दिवसात 150हून अधिक अपघातात 28 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। उत्तराखंडमधील हेमकुंड साहिब इथं तापमान -20 अंशांवर घसरल्यानं सरोवर पूर्णपणे गोठलंय। भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याप्रकरणी दिल्लीतील पटियाला हाऊस येथील विशेष NIA न्यायालयानं 2 आरोपींना दोषी ठरवलंय। जहूर अहमद पीर आणि नझीर अहमद पीर अशी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं दोघांनाही UAPA कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी ठरवलंय। हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बहादूर अली याला आश्रय देऊन भारतातील दहशतवादी कारवायांसाठी मदत केल्याचा ठपका या आरोपींवर ठेवण्यात आलाय। शिक्षेची घोषणा न्यायालयाकडून लवकरच होणार आहे। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली। किस्ताराम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिंगान मार्गू परिसरात DRG जवानांची आणि माओवाद्यांची ही चकमक झाली। या कारवाईत किस्ताराम एरिया कमिटीचे 3 माओवादी कॅडर ठार झाले आहेत। ठार झालेल्यांमध्ये माडवी जोगा उर्फ मन्ना उर्फ जगत, सोडीबंदी आणि नुप्पे बजनी या महिला माओवाद्यांचा समावेश आहे। घटनेनंतर परिसरात शोध मोहीम सुरू असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे। गाझियाबादमध्ये भाड्याच्या वादातून घर मालकिणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मृत दीपशिखा यांचा त्यांच्या भाडेकरूंशी गेल्या 5 महिन्यांपासून भाड्यावरून वाद सुरू होता। घटनेच्या दिवशी भाडं देण्याच्या बहाण्यानं त्यांना बोलावून घेतल्यानंतर आरोपींनी त्यांचा गळा आवळून आणि डोक्यावर प्रेशर कुकरनं वार करून हत्या केल्याचा आरोप आहे। त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी होते।